झी 24 तास एक पाऊल पुढे। अजित पवारांच्या वक्तव्यावर माफी मागण्याची वेळ शरद पवारांवर दुसऱ्यांदा आली आहे। 5 दशकं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सक्रिय असलेले शरद पवार ओळखले जातात ते सुसंस्कृत राजकारणी म्हणून। पवारांच्या पुढच्या पिढीचे वारसदार म्हणून अजित पवारांना राजकारणातला सुसंस्कृतपणा जपता आलेला नाही हेच समोर आलंय। यशवंतराव चव्हाणांपासून अगदी आतापर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात सुसंस्कृतपणा सगळ्याच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी जपला। राज्याच्या राजकारणातली पुढची पिढी मात्र या नेत्यांसमोर खुजी वाटायला लागली आहे। अजित पवारांच्या वक्तव्यानं हे वास्तव पुन्हा एकदा ठळकपणे दिसून आलं। 50 वर्षांहून अधिक काळ राजकारणात सक्रिय असलेल्या शरद पवारांवर बाळासाहेब ठाकरेंपासून गोपीनाथ मुंडेंपर्यंत अनेक नेत्यांनी जहरी टीका केली होती, पण यशवंतराव चव्हाणांचे मानसपुत्र असलेल्या पवारांनी उत्तर देताना कधी पातळी सोडली नाही आणि वैयक्तिक संबंधात कधी कटुताही येऊ दिली नाही। याचा अर्थ पवारांनी राजकीय विरोधकांचे राजकीय विरोध चुकते केले नाहीत असं नाही। पक्षांतर्गत प्रतिस्पर्ध्यांपासून विरोधी नेत्यांपर्यंत सर्वांनाच पवारांनी राजकीय डावपेचात चारी मुंड्या चित केलं, पण सुसंस्कृतपणाचं भान त्यांनी कायमच ठेवलं। पवारांना सत्तेची नशा कधी चढली नाही। पवारांचे राजकीय विरोधकही खुल्या दिलानं हे मान्य करतात। शरद पवारांनी कधी असभ्य भाषेचा वापर केला नाही। शरद पवारांनी कधीच कुणाबद्दल अपमानास्पद भाषा वापरली नाही। पण मी म्हणालो की वसंतदादा पाटील, यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक आणि शरद पवार हे सुसंस्कृत राज्यकर्ते होते। शरद पवार हे एक ह्युमन टच म्हणून त्याला आहे। अजित पवारांच्या राजकारणाला असणारा माणूस तिथे कुठेच दिसत नाही, तर पैसा आणि सत्ता हेच फक्त त्याच्यामधलं दिसते। हा बेसिक फरक आहे असं मी त्या ठिकाणी मानतो। अजितदादांचं राजकारण शरद पवारांच्या मार्गाने जाणार आहे का? आपलं राजकारण म्हणजे टगेगिरी असल्याचं सांगून त्यांनी आपल्या राजकारणाचा मार्ग स्पष्ट केला आणि टग्या हे विशेषण त्यांना कायमचं चिकटलं। त्यात भर पडली त्यांच्या स्वभावाची, वक्तव्याची। मेळाव्यात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्याचं शूटिंग घेतलं म्हणून मीडियालाच दंडुके घाला म्हणणारे अजितदादाच होते आणि आता दुष्काळी भागात पाणी मिळावं म्हणून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्याची असभ्य भाषेत थट्टा उडवणारेही अजित पवारच। पवारांच्या संस्कारात वाढलेले अजित पवार असं का वागतायत? सत्तेच्या सोबत सतत राहिल्यामुळं आणि विरोधी पक्षात फार कमी काळ घालवा लागल्यामुळं जो अनुभव समाजामध्ये फिरण्याचा किंवा लोकांसोबत राहण्याचा जो लागतो, चळवळीचा, आंदोलनाचा, तो संपर्क त्यांचा कमी झाल्यामुळे मला वाटते ती नाळ त्यांची जरा तुटल्यासारखी वाटते। त्यामुळे अशी वक्तव्य बहुतेक निघत असावी। शरद पवारांनी केवळ राजकारणच नाही तर शोषितांची चळवळ असो की साहित्याचं व्यासपीठ, नाट्य, क्रीडा संघटना असो किंवा शैक्षणिक सामाजिक संघटना, सगळीकडे पवारांनी माणसं जोडली। सगळ्या क्षेत्रात पवार व्यापून राहिले। त्यांचा हा वारसा अजितदादांना पेलवत नाहीये का? पवारांचे राजकीय संस्कार अजितदादा विसरले आहेत का? हे प्रश्न या निमित्तानं सर्वांनाच पडले असतील। उलट वादापासून दूर राहत आणि समाजकारणाला प्राधान्य देत सुप्रिया सुळेंनी पवारांचा वारसा चांगलाच अनुसरला असल्याचं ठळकपणे दिसून येत आहे। झी 24 ताससाठी औरंगाबादहून विशाल करोळेसह दीपक भातुसे, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।